पुसद विधानसभा क्षेत्र में चुनाव के लिए त्रिकोणीय मुकाबला। पुसद नींवी पार्टी की जनता ने इलेक्शन पर वंदे भारत न्यूज की खास बातचीत। पुसद विधानसभा के इस चुनाव में 3 प्रमुख उम्मीदवारों के बीच जोरदार टक्कर देखने को मिल रही है। महायुति राष्ट्रवादी पार्टी अजीत दादा पवार गुट के मौजूदा विधायक इंद्रनील मनोहर राव नायक, महाविकास आघाड़ी उम्मीदवार पुसद अर्बन बैंक के अध्यक्ष शरद अप्पा राव मैंद और वंचित बहुजन आघाड़ी माधव वैद प्रमुख उम्मीदवार हैं। इस विधानसभा इलेक्शन में महायुति की ओर से राष्ट्रवादी अजीत पवार गुट से मौजूदा विधायक इंद्रनील मनोहर राव नाइक एक बार फिर मैदान में उतरे। इसी के साथ विकास कार्य और जनता से जुड़े रहने की उनकी छवि उनके प्रचार अभियान की मुख्य विशेषता है। पिछले कुछ वर्षों में किए गए विभिन्न विकास परियोजनाओं का हवाला देकर वे मतदाताओं तक पहुंचने की कोशिश कर रहे हैं। जनता की पसंद भी यही है। जनता के मुद्दों पर आधारित प्रचार और उम्मीदवारों की लोकप्रियता पर इस चुनाव का अंतिम परिणाम निर्भर करेगा। 2024 का चुनाव पुसद में रोमांचक होने वाला है और इस त्रिकोणीय मुकाबले में कौन-कौन जीत हासिल करेगा, इस पर जनता की नजरें लगी हुई हैं। यवतमाल ब्यूरो चीफ शेख महबूब की रिपोर्ट। आपले 2 शब्द, आपलं नाव? भगवान गोरे। तर आपलं म्हणणं काय आहे? जसं आपल्या गावामध्ये काही विकास झाले तेच आपले किंवा नाही झाले, विकास जे करत ते पुन्हा आपण सहकार्य करणार त्याला, बरं ज्याच्याकडून विकास होईल गावचा ते आता सध्या जे आपले आमदार आहेत ते आपल्या गावाला कधी येतात, आपली भेट देतात? त्यांनी विकास कामं केलेले आहे किंवा नाही केले? चालू आहे, कामं चालू आहे. पंचांगमध्ये दिली मनातून इथे एक मंदिर आहे नाही, तिथे एक संरक्षण दिली, बरं कामं केली. पाठपुरा पुणे रोड दिला. जसं की काकाचं म्हणणं आहे की आपल्या गावामध्ये त्यांनी विकास कामं खूप केलेले आहे आणि ते कामं करणार आणि आणखी खूप कामं करणार. आश्वासन नाही करणार. यांचं मत जे आहे तर सध्या त्यांच्या कामामुळं, त्यांच्या विकासामुळं त्यांच्याकडे त्यांचे मत, असं यांचं मत आहे. काम करणारा व्यक्ती देणार ना, कोणी निवडून येईल. बरं, ठीक आहे काका. सध्या तर असं वाटून राहिलं की हे जे आपलं लिंबी गाजीपूर जे रोड आहे तर त्यांच्या निधीमधून आलेला आहे. मला काय आपलं विचार आपण काय सांगा. जसे की आता सध्या शरद भाऊ मैंद आहेत महाविकास आघाडीचे, वंचित आघाडीचे आहेत माधवराव वैद्यजी आणि आमदार इंद्रनील नाईक आहेत महायुतीमध्ये. तर आपलं मत कुणाकडे जाणार? काकाचं म्हणणं आहे की इंद्रनील नाईकाकडेच आपलं मत जाणार आहे. आपण काय सांगू शकता दादा? 2 आपलं नाव काय? ठीक है, मैं वंदे भारत के लिए शेख महबूब पुसद विधानसभा मतदार संघ के क्षेत्र में पारडीस गांव के अंदर आए हैं। आइए लोगों से कुछ प्रतिक्रिया जानने की कोशिश करते हैं कि इस गांव में किस विषय को लेकर या किस मुद्दे को लेकर या किस उम्मीदवार को लेकर लोगों की क्या राय है, ये जानने की कोशिश करते हैं. दादा, आपल्या इथं विधानसभाचे इलेक्शन चालू आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कशा मुद्द्यावर आणि आपला उमेदवार कोण, आपण कोणत्या उमेदवाराला लाईक करतो, आपले 2 शब्द. पण तसं त्या सांगू शकत नाही. जेव्हा आपल्यावर टाईम येईल तो आपण बघून घेऊ. आता कोणाला सांगा, कोणाला लाईक करावं काही समजत नाही आपल्याला. हे लाडकी बहिणी सगळं घोट करून टाकलं, त्याच्यामुळे काही समजत नाही. तर ह्या महायुतीच्या सरकारनं सध्या लाडकी बहीणची योजना, असे पुष्कळ विकास कामं इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये दिलेले आहे. तर आपले मत सध्या कोणाकडे जाईल याच्यात काही आपले मत नाही सध्या सांगूच शकत नाही म्हणून. तरी आपलं मत एकच आहे, कसं हे महागाई व्हायली, ती महागाईला फक्त यानं आळा घाला पाहिजे. महागाई आळा घालणे म्हणजे महत्त्वाचं आहे. आज 150 रुपये किलो तेल आहे, 500 रुपये हजेरी. काय करू शकेल माणूस? कोणतेही बी सरकार यावं, कोणीही फक्त महागाईवर लक्ष द्यावं. बरोबर. दादा, आपले 2 शब्द, आपण काही बोलू शकता?
आणि काका से कुछ जानने की कोशिश करेंगे। काका, विधानसभाचे इलेक्शन चालू आहे, याच्यामध्ये असे पुष्कळचे उमेदवार आपल्या इथं आपल्या पुसद मतदारसंघामध्ये उभे आहे, तर आपले मत कोणाला आणि कोणत्या मुद्द्यावर आपण ते मत देणार आहोत, काही आपले दोन शब्द